केमिकल मुक्त भारत अभियानामध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आणि गुड IMC. तर आमचे टिकुळे सर सोबत आहेत आणि आमचे मामा सोबत आहेत. तर आपण त्यांना पूर्ण नाव विचारू. मामा, नाव काय तुमचं? गावाचं नाव? तर बघू शकतात मामाच्या उसाला 1 महिन्यापूर्वी आपण ॲग्रो ग्रोथ बुस्टर ॲक्टिवेटर प्लांट केअर व्हिकल आणि प्रमोटरचा डोस दिलता मित्रांनो. तर आपण सरांना विचारू, सर ह्यांच्या उसासाठी काय फरक जाणवतोय? उसावर जी आपले गिरनरी आहे आणि उसाचा फुटवा पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की ते शेजारी पण प्लॉट आहेत भरपूर रासायनिक वापरलेले, त्यांचा कलर आणि आपल्या उसाचा कलर, परत आतमध्ये ह्याने जी आंतरपीक घेतलेलं आहे गव्हाचं, ही सुद्धा आपल्या जैविक फवारणी केल्यामुळं पिकाची वाढ कशी झालेली आहे, त्याचे बोंड कशी भरलेले आहेत ही पण आपल्याला लक्षात येतं. उसाच्या बुडाकडे पाहिल्यानंतर आपल्याला गिरनरी वगैरे उसाची दिसते. हे आपल्या भारतातील IMC कंपनी हरिद्वारला प्रोडक्ट तयार होतात आणि लुधियानाला हेड ऑफिस आहे याचं. भारतामध्ये सगळीकडंच, भारताच्या बाहेर 5 देशामध्ये हे पूर्ण औषधं वापरली जातात. तर ही आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे, जमिनीसाठी चांगलं आहे. म्हणून ह्याने फक्त 1 फवारणी केलेली आहे. आता 2 फवारणीचं घेतलेलं आहे, 1 माती आड टाकण्यासाठी आणि 1 फवारणी करण्यासाठी. ॲग्रो बुस्टर ॲक्टिवेटर आणि गहूसुद्धा आपल्याला पाहिल्यानंतर गव्हाची फवारणी केलेली आहे ना. एक वेळा लेट झाली फवारणी, 1 फवारणी व्हायला पाहिजे आणखी. आता ही फवारणी न झाल्यामुळं काय झालं माहिती आहे का, हे लगेच ओढले. आता ही बोंड बघा कसं दिसते, ह्याच्यात ह्याच्यात बघा, ही वाळल्यावर सुद्धा तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठं दिसतं. तर हे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का मामा? तुम्हाला काय फरक वाटतो? 10 एकर जरी जमीन असेल त्याने 1-2 एकर स्वतः अनुभव केल्याशिवाय घेतल्याशिवाय लक्षात येत नाही. तुम्ही किती दिवसापासून ऊसाचं पीक घेतात मामा? 40 वर्षापासून. तर तुम्हाला आता काय फरक जाणवतोय पहिल्यापेक्षा? पहिल्यापेक्षा बरंच फरक जाणवलाय. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी यूज करायला पाहिजे का हे सगळं? पाहिजे. प्रत्येकानं 1-2 एकर तरी केलं पाहिजे कमीत कमी. अनुभव आल्यानंतर आणि प्रत्येक अनुभव आलेला अनुभव आपल्याला शेअर करायचा फक्त. तर गुड IMC मित्रांनो, बघू शकतात आमचे बापू पण सोबत आहेत. तर गुड IMC बापू तुमचं नाव सांगा पूर्ण. सुनील पांढरे, चिंचाळकर सुनील पांढरे बापू आपल्या सोबत आहेत आणि केमिकल मुक्त भारत अभियानामध्ये खूप मोलाचा बापूचा वाटा आहे. आमच्या सरांचं पण चेअरमन स्टार लेवल आहे मित्रांनो आणि सरांचं पेमेंट पण खूप जबरदस्त आहे. 1 लाखापासून ते 2 लाखापर्यंत मंथली पेमेंट आहे सरचं. तर सर, तुम्हाला केमिकल मुक्त भारत अभियानामध्ये यामुळंच रोगमुक्त कुटुंब आणि विषमुक्त शेती या ब्रीदवाक्यावर IMC कंपनी चालते आणि प्रत्येकाने ही ज्यांनी वापरले त्यांनाच ही कंपनीचं माहिती आहे पूर्ण. म्हणून आपण 1 फवारणी केली तर एवढं लक्षात आले. तुम्ही 1-2 वर्ष 3 वर्ष जर वापरलो तर तुमच्या पूर्ण गावामध्ये ह्याच्याशिवाय दुसरं कोणी वापरणार नाही. बरोबर आहे. जैविक शेतीकडे वळणं गरजेचं आहे. जमिनीचं आपण संरक्षण केलं पाहिजे, जमीन सुपीकता राहिली पाहिजे. रासायनिक तुम्ही फवारून करून जमिनीचा नाश व्हायला आणि जमिनीची जी काय ही आहे, जमिनीचा कोप होत झालेला आहे. पीक यायला तयार नाही. तुम्ही रासायनिक खतं वापरून, तुम्ही ट्रॅक्टर बरोबर आपण रासायनिक खतं टाकाला आणि उत्पन्न निघालेलं पूर्ण खतामध्ये जाईल आणि शेतकऱ्याला हाताखाली काहीच सापडत नाही आपल्याला. त्याचा जमिनीचा पोत कमी होत चाललेला आहे. त्याच्यामुळं रासायनिक वापरणं गरजेचं आहे. धन्यवाद. ठीक आहे. गुड IMC मित्रांनो.